गणेश थोडासा त्यांना सांग काय काय झाली. मी एकटा दिंडीगडावरती होतो आणि हे तिथून 4-5 जण 3 बाईकवर आले आणि मी त्यावेळी एक रेस करीत होते गाडीला. मी त्यांना अटकला का बरं रेस न करतो. त्यांच्या गाडीला आहे ना चिकन वगैरेची पिशवी होती. मी बोललो श्रावण नाही तर अलाउड नाही. तर त्या तिघांनी मारलं मला. नंतर लगेच 3 वरती बसले आणि 6 जणांनी मिळून मला मारलं. नंतर मी खाली धावत धावत पळालो ना, तेव्हा जे पब्लिक होती त्यांना सांगितलं मला मारहाण केली. तेव्हा त्यांना अडवलं, बाकी पळून गेले. ते नाही मला माहीत बाकी. आणि इथं जेव्हा आलो ना स्टेटमेंटसाठी तेव्हा पण 40-50 जणांनी मारलं. पोलीस पण असताना पोलिसांवर पण हात उचलले. बघा हे मला असं वाटतं आहे की पोलीसचा फेलियर आहे. सोनाले गावामध्ये जी टेकरी आहे तिथे वारंवार असे प्रकरणं होत आहेत. 3 महिन्यापूर्वी मी स्वतः ही माहिती या तिथे स्थानिक जे सिनियर आहेत त्यांना दिली होती आणि हे सांगितलं होतं की तिथे असा गँग ऑपरेट करतो आहे. पण वारंवार तिथे लक्ष न देण्यामुळे आता खूप कंप्लेंट्स पुढे येतात. तिथे असे प्रकरणं खूप झालेले आहेत. तिथे झालं आहे आणि 5 मुलांना एकदम घाणेरड्या पद्धतीने मारहाण केलेली आहे. त्यांचे फ्रॅक्चर्स झालेले आहेत. खूप त्यांना मारलं आहे. तो प्रकरण पोलीसकडे आता आहे. DYSP साहेब स्वतः इथे आलेत आणि याची इन्व्हेस्टिगेशन ते करत आहेत. IGMमध्ये पण एक धक्कामुक्की झालेली आहे, त्याची पण नोंद पोलिसांनी घेतली आहे. आणि निष्पक्ष मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा. पर प्रायमा फेसी मला वाटतं आहे की पोलीस जे सर्वेलन्स असतं त्याची फेलियर आहे. वारंवार एकदा एक माहिती दिल्यावर पोलीस कारवाई करत नाही तर अशी मोठ्या प्रकरणं होतं आहे असं दिसतं आहे. 2 गटांमध्ये हा हाणामारीचा प्रकार घडला. एकंदरीत कारण समजलं का काय कारण होतं? आता कारण येईल इन्व्हेस्टिगेशनमध्ये. 2 गटामध्ये काय झालेलं नाही. 5 मुलं तिथे गेले होते फिरायसाठी, तर तिथे गँग म्हणून 30-35 लोकांनी त्यांना मारला आहे असा प्रायमा फेसी दिसतं आहे. आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं येईल बाहेर. नागरिकांना मी आव्हान हेच करणार आहे की पोलीस आणि प्रशासन याच्यामध्ये कारवाई करत आहेत. आमची याच्यावर लक्ष आहे. तर कुणीही याला कोणताही वाद, धार्मिक वाद असं न समजता काही याच्यामध्ये प्रतिक्रिया करू नका. याला पॉलिटिक्समध्ये आणू नका. पोलीस आहे, स्वतः DYSP आणि DCP याच्यामध्ये लक्ष देतात. मी स्वतः इथे आहे आणि माझं आश्वासन आहे की याच्यामध्ये आम्ही जे आहे त्याप्रमाणे कारवाई होईल ही आम्ही बघू. आहे तो प्रकार काय होता? आजचा प्रकार आमच्या माहितीप्रमाणे असा होता का एक 6 जण त्या ठिकाणी दिंडीगडाच्या पायथ्याशी चालत वरती जात होते. त्यावेळी त्यांच्या हातात काळ्या रंगाची पिशवी, त्याच्यामध्ये मांस होता. तर गणेश आणि पंकज नावाचे 2 कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी गणेश हा चाललेला एकटा होता चाललेला आणि पंकज हा त्याच्यानंतर आला. त्यांना थांबून विचारलं असता त्यांनी सांगितलं का हे कशासाठी चालवलं आहे. तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काय आहे त्या पिशवीमध्ये. तर पिशवीमध्ये मांस आहे. ते मांस कशासाठी चालवलं आहे. पवित्र श्रावण महिना आहे, वरती दिंडीगड आमचा पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी आपण असे कृत्य करता, कारण याच्या अगोदरही ड्रग्ज वगैरे सगळे जे चरस गांजा वगैरे पिणारे आहेत यांना पकडलेलं आहे. त्यामुळे आपण हे कृत्य करण्यासाठी इथे येऊ नये एवढं विचारलं असता. त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली आणि झगडा झाला, मारहाण झाली असेल. मारहाण झाल्यानंतर ते दोघंही या ठिकाणी कंप्लेंटला आले असताना 2 जणांना मेडिकलला पोलीस घेऊन, मेडिकलला गणेश आणि पंकज यांना घेऊन इंदिरा गांधी येथे जात असताना त्यांना गेले असताना आतमध्ये 60-70 जणांचा मॉब त्यांच्या अंगावर धावून गेला आणि लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली रुग्णालयामध्ये. तर हा प्रकार जो आहे तो निंदनीय आहे. त्यामुळे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सगळा हा प्रकार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांचं म्हणणं की या ठिकाणी यापूर्वी सुद्धा 3 महिन्यापूर्वी अशा पद्धतीची मारहाण झालेली होती. माझं साहेब याच्या संदर्भात एवढंच म्हणणं आहे का दिंडीगड हा सगळ्यांना पूर्ण ठाणे जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का दिंडीगडावरती भोल्या शंकरांचं स्थान आहे, हिंदूंचं पवित्र तीर्थस्थान आहे. आणि त्या ठिकाणी हिंदू भाविक येत आहेत जात आहेत. त्या ठिकाणी हिंदू भाविकांची वर्दळ असते आणि पवित्र श्रावण महिना आहे.
त्यामुळं आमचं या 3 महिना नाही तर 3 वर्षापासून म्हणणं आहे त्या ठिकाणी कुणीतरी जाऊन आपल्या ते स्थान बलकावण्याचं, जागा बलकावण्याचं कारस्थान करणं, त्या ठिकाणी कुठंतरी हिरवी चादर टाकणं, हे सगळे प्रकार 3-4 वर्षापासून सुरूच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हे वाद चालू आहेत. आणि हे वाद विनाकारण आपला त्या ठिकाणी प्रस्थ निर्माण व्हावं म्हणून आहे. तर ते हिंदूंचं स्थान आहे, हिंदूंना पवित्र आहे, तर या ठिकाणी असा वाद होऊच नये असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे विनाकारण हे वाद उत्पन्न करायचे आणि त्या ठिकाणी कुठंतरी आपला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा हा ह्याच्यातून दिसून येत आहे. त्यांनी असे आरोप केले की हे जे मांस आहे ते हिंदू पोरांनी त्यांच्या हातात दिलं आणि त्यानंतर असं त्यांचा आरोप त्यांच्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे का असं कुठंच नाही. कारण आम्ही त्यांच्या हातात आता श्रावण महिना चालू आहे आणि मांस देणार का? मांस कोण खाते हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही असा प्रकार कुठेही करणार नाही. हे प्रकार जे झालेले आहे ती सत्य घटना अशी आहे का त्या ठिकाणी आपला प्रस्थ वाढावा. चरस गांजा पिणारे, मांस खाणारे, पार्ट्या करणारे या त्या ठिकाणी जर जात असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार.